श्रीधर स्वामींच्या चरित्रात एक कथा येते की ते शिखरकुटीमध्ये राहत असताना वरदपूरला एकदम शिष्यांना म्हणाले की मी शिखरकुटीमध्ये पुढचा एक आठवडा राहणार नाही, मी खाली येऊन राहतो. तुम्ही रोज मला 3 ताटं देता नैवेद्याची, एक रामरायांना, एक हनुमंतरायांना आणि एक समर्थांना. समर्थ गुरु सद्गुरु राम आणि मारुती आराध्य उपास्य. आता 10 ताटं द्या. नैवेद्य मीच दाखवत जाईन आणि राहणार मी खाली. नैवेद्य दाखवण्यापुरतं वर जाणार आणि नंतर परत खाली येणार. आता शेवटचा नैवेद्य आज दाखवायचा 8व्या दिवशी आणि नंतर पुढे काही गरज नाही आणि मी सुद्धा वर शिखरकुटीत राहीन असं शिष्यांना सांगितलं. शिष्याने विचारलं, स्वामी हे असं का? मला जिज्ञासा आहे. स्वामी म्हणाले, अरे सप्तर्षी राहायला येणार होते या शिखरकुटीमध्ये. सप्तर्षी जमदग्नी भरद्वाज गौतमात्रे वसिष्ठ कश्यप ऋषयः. सप्तर्षी त्यांना पृथ्वीवर राहण्यासारखं स्थानच माणसानं ठेवलं नाही, तेवढं पवित्रच नाही. ते म्हणाले, बाबा आम्हाला इच्छा आहे पृथ्वीवर राहायची पण असं स्थानच नाही, आता तुझ्या इथे येऊन राहतो आठवडाभर. मी म्हटलं आनंद आहे. आणि म्हणून आता ते इथं राहणार तर मी तिथं राहणं उचित नाही, कारण मी रक्तमांसाचा देह असणार आहे. मी मुळात जे कोण आहे तो आहे, पण आता कोणता देह स्वीकारला आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी ते योग्य होणार नाही, म्हणून मी खाली राहणार. त्या शिष्याने म्हटलं, मला दर्शन घडेल का? स्वामी म्हणाले, बघ त्यांच्या मनात असेल तर तुला दर्शन घडेल. तू नैवेद्य झाल्यानंतर ते जेव्हा जातील ऊर्ध्वलोकी परत, तुला दृष्टी देईन, पहा तुला दिसले तर. आणि बरोबर त्यावेळेला तो शिष्य आला आणि स्वामींना म्हणाला, स्वामी मला दाखवणार ना? हो बरोबर वेळेत आलास म्हणाले, आता ते निघताय. आणि ते निघाले आणि स्वामींनी त्याला, त्या शिष्याला, या जिथं आपण गंध लावायला हवं, लावतो असं मी म्हणणार नाही, जिथं हिंदूंनी गंध लावायला हवं त्या ठिकाणी स्पर्श केला. त्यामुळं दिव्य दृष्टी प्रकट झाली फॉर सम टाइम. आणि ज्योती रूपामध्ये 7 ज्योती वरच्या दिशेला जात असताना, देह रूपात तर दिसणं फार अवघड आहे, 7 ज्योती वरच्या दिशेला जात असणाऱ्या त्याला दिसल्या. स्वामींनीही साष्टांग नमस्कार घातला आणि ह्यानंही साष्टांग नमस्कार घातला. आजही दिव्य वस्तू पृथ्वीवर येऊ शकतात, पण स्वामीं एवढं पावित्र्य हवं. जमणार आहे का? अवघड आहे. हे का सांगितलं मी? तुम्हाला शंका येणार नाही. पुढच्या पिढ्या याला इतिहास न मानता कादंबरी मानतील, म्हणून त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी काय उत्तर त्यांना द्यायचं हे मी तुम्हाला आता उत्तर दिलेलं आहे. आणि त्याला स्वामींच्या चरित्रातील उदाहरण पण दिलं, जे 60 वर्षापेक्षा अधिक जुनं नाहीये.